वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत येऊर येथील गोल्डन स्वन क्लबमधील पूर्वीच्या ब्लॅच हॉटेलच्या नावात बदल करून लेवल अप नावाचे हॉटेल सुरू करण्यात आलं आहे। तेथील अंदाजे 40 बाय 50 चौरस फुटाचे लोखंडी अँगल्सच्या साह्याने केलेल्या अनधिकृत शेडचं बांधकाम कारवाईमध्ये अंदाजे 3800 चौरस फुटाचे लोखंडी आयबीम व अँगल्सचे बांधकाम, लोखंडी आयबीम व लोखंडी अँगल्सचे क्रिकेट टर्फ यांचं अंदाजे 11,993 चौरस फुटाचं बांधकाम, पत्रा शेडचे अंदाजे 1300 चौरस फुटाचे लोखंडी अँगल्स बीमच्या साह्याने उभारलेल्या पत्रा शेडच्या बांधकामावरती ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई करीत पूर्णपणे निष्कासित करण्यात आले आहे। या कारवाईमध्ये अतिक्रमण विभागाचे लिपिक, कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान, स्थानिक पोलीस स्टेशनमधील पोलीस, महानगरपालिकेच्या अनधिकृत ठेकेदारांकडील कामगार, एक जेसीबी, एक पोकलेन, 2 गॅस कटर यांच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामावरती ही तोडक कारवाई करण्यात आली। ही कारवाई आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार उपायुक्त शंकर पाटोळे, जी गोदेपुरे यांच्या देखरेखीमध्ये तसेच सहाय्यक आयुक्त तनुजा रणदिवे, सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे, सोपान भाईक यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली। कशामुळे तोड कारवाई चालली काय माहिती आहे? ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। ठाण्यातील सरस्वती मंदिर ट्रस्ट संचलित सरस्वती सेकंडरी स्कूल नौपाडा यांच्यातर्फे मुलांनी आमची शाळा आमचं आर्थिक नियोजन 2025-26 आयोजन करण्यात आलं होतं। या अर्थसंकल्पात मुलांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी पारंपरिक शिक्षणाला तंत्रज्ञानाची साथ शिक्षण देणे, उत्तम सोयीसुविधा, वृत्त, शाळा विचारातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक संसाधने, त्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी स्पोर्ट कल्चरल ॲक्टिव्हिटी अकॅडमी, फायनान्स, पब्लिक स्पीकिंग अशा क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी शाळा प्रयत्न करणार आहे। आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा घडवणे हे शाळेचं उद्दिष्ट असणार आहे। मुलांनी शाळेचं आर्थिक बजेट तयार केलं आहे। यामध्ये सोलार एनर्जी, रोबोटिक लाईट पेपर, लेस ऑफिस, IPL प्रोजेक्ट, टर्फ मॉडेल, सायन्स लॅब, टेक्नॉलॉजी सिक्युरिटी, CCTV, म्युझिक रूम, जिओग्राफी लॅब, एक्सटर्नल स्ट्रक्चरल योगा रूम इत्यादी अनेक एकूण 9,89,78,000 एवढं बजेट तयार करण्यात आलेलं आहे। हे बजेट तयार करण्यासाठी श्रीजन पाध्ये, नील महाजन, कौस्तुभ सावंत, देव कोकाटे, सोहम जोशी, दीप प्रधान, दोन्ही चव्हाण, दीप प्रधान, अर्चित माळी, गार्गी गोखले, अमृत जाधव,
विजूर गाढरी, दृष्टी नुपुरते, ऋषिकेश पिंपळकर, श्रीराम परांजपे, वरद दळवी, ध्रुव कोळी या विद्यार्थिनींनी मेहनत घेतली आहे. सदर प्रसंगी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावकर हे देखील येथे उपस्थित होते. तर सरस्वती मंदिर ट्रस्ट ठाणेचे कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले. शाळा आमचे आर्थिक नियोजन हा एक अभिनव उपक्रम आमच्या विद्यार्थ्यांनी आज केला. आपल्या आर्थिक वर्ष 2025 आणि 26 अंदाजपत्रक विद्यार्थ्यांनी मेहनतीने पूर्ण करून अभ्यासपूर्ण पद्धतीने ते हे मांडलेलं होतं. आज आमदार साहेब निरंजन डावखरे साहेब आणि संजयजी केळकर हे उपस्थित राहिलं. त्यांनी या मुलांचं कौतुक केलं, कारण आमच्या ज्याप्रमाणे विधानसभेमध्ये मांडलं गेलं बजेट मांडलं जातं तसं हे आजचं तुटीचं बजेट त्यांनी मुलांनी मांडलेलं आहे. संपूर्ण बजेटचा हा जवळजवळ 10 कोटीचं हे बजेट आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी 2,69,00,000 काहीतरी तुटीचं दाखवलं आहे की जी संस्थेवर जबाबदारी उभी करायची. पण ह्या निमित्ताने मुलांनी सगळ्या विषयांचा अभ्यास केला. गेले 3 वर्ष आमची शाळा हे अर्थसाक्षरतेचे वर्ग घेते, त्याच्यासाठी परीक्षा घेते. राष्ट्रीय जे अर्थसाक्षरता हा जे सेंटर आहे त्याच्यातर्फे हे वर्ग चालवले जातात आणि त्याच्यातून ही तयार झालेली मुलांनी आज हे आर्थिक बजेट सादर केलेलं आहे. मला वाटतं ह्या अभिनव उपक्रमाचं निश्चितच कौतुक केलं जाईल आणि बाकीच्या शाळेतनी पण विद्यार्थी याचं करतील असं मला खात्री आहे की याचा जो उपयोग आहे आर्थिक साक्षरता हे शालेय जगामध्ये अतिशय महत्त्वाचा विषय हा ठरणार आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव दीप प्रधान, इयत्ता 9वी. या बजेटचा भाग होऊन खूप छान वाटलं. या बजेटची संकल्पना अशी होती की मुलांसाठी केलेलं हे बजेट होतं. म्हणजे एखाद्या मोठ्या माणसांनी करण्यापेक्षा मुलांनी मुलांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्या गरजा समजून घेऊन हे बजेट तयार केलं होतं. गेला आठवडाभर आम्ही सगळेच या बजेटवर काम करत होतो. वेगवेगळ्या टीम्स बनवून, म्हणजे मेन बजेटची एक टीम होती, त्याची उद्दिष्ट वैशिष्ट्य समजून घ्यायची टीम होती आणि कुठल्याही फिगर्स फक्त ऑनलाईन न शोधता त्या ॲक्च्युअल व्हिजिट करून शोधलेल्या होत्या, ज्याच्यामुळे आमच्या बजेटमध्ये चुका नाही झाल्यात आणि बजेट खूप जास्त क्लिअर झालं. थँक्यू. शहराला मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल आणि ते कायम करत आलो आहोत. यापुढेही करत राहणार असल्याचे उद्गार ठाणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी जलदिनी बोलताना काढले. तसेच पाण्याची बचत आणि पाण्याची निर्मिती हीच काळाची गरज असल्याने ठाणेकर नागरिकांनी अनावश्यक पाण्याचा वापर टाळा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. ठाण्यात आयोजित केलेल्या जलदिनानिमित्त एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलताना पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता पवार यांनी ठाणेकर नागरिकांना काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचं आवाहन केलं. पुढे बोलताना पवार यांनी ठाणे महानगरपालिकेची पाण्याची गरज ही 616 दशलक्ष लिटर इतकी आहे. मात्र सद्यस्थितीमध्ये 558 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. याशिवाय शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने आणि वाढत्या नागरीकरणामुळे पाण्याची मागणी लक्षात घेता पुढील 2055 सालापर्यंत लागणाऱ्या पाण्यासाठी विविध स्रोतांमार्फत पाणी पुरवठ्यासाठी शासन स्तरावरती पाठपुरावा करून जोरदार प्रयत्नही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेबांच्या आशीर्वादाने महापालिका आयुक्त सौरभराव साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू आहेत. तसेच त्या प्रयत्नांना या काळामध्ये निश्चित यश येईल असा विश्वास पवार यांनी बोलून दाखवला. त्यातच ठाणे शहराला मुबलक आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचं स्वप्न पूर्ण होईल. मात्र सद्यस्थितीत ठाणेकर नागरिकांनी अनावश्यक पाण्याचा वापर टाळावा असंही शेवटी त्यांनी बोलताना सांगितलं. या जलदिनाच्या निमित्ताने आपण ठाणे महानगरपालिकेच्या वतीने हा जलदिन साजरा करतो. त्यामुळे प्रत्येकाने काळजीने काटकसरीने पाण्याचा वापर जपून करावा असं आम्ही ठाणे शहरातील नागरिकांना नम्र आवाहन करतो, निवेदन करतो. जागतिक जलदिन आहे. या जलदिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आमचे सर्व अभियंता, आमचे सर्व कर्मचारी, उपस्थित कॉन्ट्रॅक्टर यांच्या वतीनं आम्ही हा जागतिक जलदिन साजरा केलेला आहे. या जलदिनाच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील जनतेला काटकसरीने आणि जपून पाणी वापर करण्याचा सल्ला दिलेला आहे. आज ठाणे महानगरपालिकेच्या पाण्याची गरज 616 MLD इतकी आहे. मात्र सद्यस्थितीत आपण 585 एवढा पाणीपुरवठा ठाणे महानगरात करतो. शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने, वाढत्या नागरिकीकरणाच्या दृष्टीने पाण्याची मागणी लक्षात घेता आपण शासनाकडे
विविध स्रोतामार्फत पुढील 2055पर्यंत लागणाऱ्या पाण्याचे आरक्षण करण्याबाबतचे विविध प्रकारचे प्रयत्न आपले सुरू आहेत. शासन स्तरावर आपले प्रयत्न सुरू आहेत आणि त्यास आपल्या निश्चित यश येईल आणि ठाणे शहरातील नागरिकांना आपण मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचं जे आपलं स्वप्न आहे ते आपण कायम पूर्ण करत आलोच आहे, यापुढे करत राहू. मात्र शहरातील नागरिकांना एकच आमचं आव्हान आहे की पाणी हे निसर्गाची देण आहे. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती आणि काळाची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक पाण्याचा वापर टाळावा आणि महापालिकेस सहकार्य करावे ही विनंती. धन्यवाद. गहाळ झालेले तब्बल 101 मोबाईल फोन 3 महिन्यात संबंधित नागरिकांना परत देण्याची कामगिरी नौपाडा पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे. नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक मोबाईल संच गहाळ झाल्याबाबतच्या तक्रारी नागरिकांनी दिल्यामुळे त्याबाबत तपास सुरू केला होता. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी पथक स्थापन करून मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नौपाडा पोलीस स्टेशनमधील सायबर कक्षाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध सुरू केला. गहाळ झालेल्या मोबाईल फोनची माहिती तात्काळ CEIR पोर्टलवरती अपडेट करून सातत्याने त्याचा पाठपुरावा करून तपास पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांच्या मदतीने मागील 3 महिन्यांच्या कालावधीत 101 गहाळ झालेल्या विविध कंपन्यांच्या मोबाईल फोनचा शोध घेतला आणि ज्यांचे मोबाईल गहाळ झाले होते त्यांना आज परत करण्यात आले. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक सुनील तांबे, पोलीस निरीक्षक शरद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके, पोलीस अंमलदार करणकुमार पाटील, अशोक कोल्हे, प्रतीक बावणे, गंगाधर तीर्थकर यांनी केली. आज नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीनं 2022 ते 25 मध्ये जे गहाळ झालेले मोबाईल होते त्यापैकी 108 मोबाईल मागील 3 महिन्यात आपण प्राप्त केलेले आहेत. त्यापैकी 101 मोबाईल वाटपचा प्रोग्राम आज ठेवलेला आहे आणि यासाठी नागरिकांना हा उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. कारण आज त्यांची गहाळ झालेली वस्तू मिळणार या आनंदानं ते इथं आलेले आहेत. या कामासाठी आमचे सायबरचे पोलीस उपनिरीक्षक शेळके व त्यांची टीम, तसेच पोलीस निरीक्षक तांबेसाहेब प्रशासन व पोलीस निरीक्षक कुंभार व इतर अधिकाऱ्यांना त्यांना मोलाची साथ दिलेली आहे. त्यामुळं हे एवढे मोबाईल 3 महिन्यात रिकवर होऊ शकतात. नागरिकांना या आव्हान आहे की आपण मोबाईलमध्ये ज्यावेळेस मोबाईल वापरतो, आता हायवेला आपल्याकडे बऱ्याचशा घटना घडतात की मोबाईल म्हणजे काही काम नसताना आपण ॲटोमध्ये पण मोबाईल हातात धरतो, जेणेकरून आपल्याकडं काय होतं ते मोबाईल स्नॅचर जे आहेत ते ॲटोत बसलेल्या लोकांचे पण मोबाईल स्नॅच करतात. किंवा आपण बसमध्ये चढताना मोबाईल कॅज्युअली मागच्या खिशात ठेवतो किंवा वर ठेवतो, तर तो व्यवस्थित हातात पकडून व्यवस्थित जर ठेवला किंवा खिशात ठेवलेले मोबाईल किंवा पर्समधून आणि मागच्या खिशात असे मोबाईल हे गर्दीच्या ठिकाणाहून जातात. तर आपण ज्यावेळेस मोबाईल घेतो त्यावेळेस व्यवस्थित ते हँडल केले पाहिजेत किंवा त्याची काळजी घेतली पाहिजे. आपल्याकडे एक CEIR म्हणून पोर्टल असतं की तो मोबाईल आपल्याकडे मिसिंग झाला किंवा चोरी झाला की त्या व्यक्तीनं आपल्याकडे मिसिंगची तक्रार दिल्यानंतर की त्यामध्ये आपण सर्व माहिती त्या मोबाईल नंबरचा IMEI वगैरे सगळं मॉडेल वगैरे सगळं भरतो त्यामध्ये CEIR पोर्टलमध्ये. आणि ज्यावेळेस कोणी तो मोबाईल ज्याच्याकडे जाईल, कोणी चोरीचा विकत घेईल किंवा ज्यानं चोरलेला असेल, त्यामध्ये दुसरं सिम कार्ड टाकलं की ते आपल्याला CEIR पोर्टलमध्ये रिफ्लेक्ट होतं. मग त्यावरून आपण त्या नवीन जो नंबर प्राप्त झालेला असतो त्याला कॉल करतो आणि अशा तऱ्हेनं लोक आपल्याला म्हणजे ते चोरीचा मोबाईल म्हणल्यानंतर आणून परत देतात पोलीस स्टेशनला. नवी दिल्ली, मुंबई, ठाणे आणि उपनगरातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात, सेवेचा दर्जा अधिक वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेत विविध मागण्यांचं निवेदन दिलं. वैष्णव यांनी प्रश्न सोडवण्याबाबत सकारात्मकता दाखवत ॲक्शन प्लॅन तयार करण्यात असल्याचं सांगितलं. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेमध्ये रेल्वे मंत्रालयाशी संबंधित अनुदानित मागण्यांवरती चर्चा करताना ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या अडचणी, त्याचबरोबर नवीन गाड्या सुरू करण्यासंदर्भात विविध मागण्या केल्या होत्या. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेत आपल्या मागण्यांचं त्यांनी सविस्तर निवेदन दिलं. महिलांसाठी विशेष लोकल सेवा, स्वच्छ आणि दर्जेदार स्वच्छतागृह, सर्व स्थानकांवरती स्वच्छ आणि दर्जेदार महिला शौचालयांची व्यवस्था करावी,
प्रथम श्रेणीतील महिला डब्यामध्ये बसण्याच्या जागा वाढवाव्यात. सकाळी व रात्री महिला डब्यांमध्ये महिला सुरक्षा रक्षक तैनात करावेत. अपघातग्रस्त प्रवाशांना तात्काळ सरकारी व खासगी रुग्णालयात मोफत उपचार मिळावेत. ठाणे जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांवरती CCTV बसवावेत. रेल्वे उड्डाण पूल व अंडरपास प्रकल्प जलद पूर्ण करावेत. यांसारख्या विविध मागण्या खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी केल्या आहेत. ठाण्यात भरवण्यात आलेली मुख्यमंत्री चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ही महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीत मानाचे पान ठरेल, असे उद्गार भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल व्यक्त केले. दरम्यान राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही या स्पर्धेला भेट दिली. बुधवारपासून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली विश्वास सामाजिक संस्था व शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने मानाची 72वी पुरुष श्रीकृष्ण करंडक व महिला गटासाठी स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025 ठाण्यामध्ये सुरू झाली आहे. ठाणे शहरातील कॅडबरी जंक्शन येथील JK केमिकल कंपनीच्या आवारामध्ये स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीमध्ये मातीच्या 6 क्रीडांगणावरती हा कबड्डीचा थरार सुरू आहे. असोसिएशनचे पदाधिकारी, विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वागुले, माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी उत्कृष्ट पद्धतीने स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून ठाणे शहरातील होतकरू कबड्डी खेळाडूंना राज्यातील अव्वल खेळाडूंचा खेळ पाहता आला, ही आनंदाची बाब आहे, असं भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं. तत्पूर्वी आमदार रवींद्र चव्हाण यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या समवेत एक कबड्डी सामान्यात नाणेफेक केली. तसेच खेळाडूंना हस्तांदोलन करीत शुभेच्छा दिल्या. माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही स्पर्धेला भेट दिली. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या नौपाडा मंडळ अध्यक्ष ऋषाली वाघुले यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे. पूर्वक स्वागत. अनुराधाताई रोडे यांना विनंती आहे आपण रेणुकाताई निकम यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर आज या ठिकाणी उपस्थित OBC महिला मोर्चा जिल्हा चिटणीस उषाताई पाटील यांचंही हार्दिक स्वागत. विद्याताई शिंदे यांना वाघमारे या उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. श्रुतिकाताई मोरेकर यांना विनंती आहे आपण कल्याणीताई वाघमारे यांचं स्वागत करावं. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीतील या मंचावर मनपूर्वक स्वागत. मुंबई शहर पूर्व धुळे जिल्हा मैदान क्रमांक 2 वरती हजर व्हायचं आहे. अभ्यास खेळण्याच्या दृष्टीने तिसरा पुकार. 72वी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा निवड चाचणी ठाणे शहरामध्ये होत आहे. महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन, ठाणे कबड्डी असोसिएशन, विश्वास सामाजिक संस्था व शारदा प्रतिष्ठान आणि विशेष ठाणे महापालिकेच्या सहकार्याने आज रेमंडच्या ग्राउंडमध्ये यशस्वीरित्या आज तिसरा दिवस आहे या स्पर्धेचा. तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात ठाणेकर नागरिकांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे प्लेयर्सचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी इथे हजेरी लावलेली आहे. आणि महाराष्ट्रातनं एकूण 32 टीम्स, पुरुषांच्या 32 टीम्स आणि महिलांच्या 32 एकूण संघ
आज इथे उपस्थित आहेत आणि अतिशय उत्कृष्ट नियोजन असं सर्व संस्थांच्या मार्फत इथे झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जेवढे पुरुषांचे संघ आहेत तेवढेच भरभरून महिलांचे संघ सुद्धा आहेत आणि अतिशय उत्कृष्ट खेळ कबड्डीचा इथे सर्व महिला संघ दाखवत आहेत. हा फार छान आहे. वेळेत सर्व स्पर्धा सुरू होत आहेत. मुख्य म्हणजे 5चा आमचा स्पर्धेचा टायमिंग आहे. 5लाच या सर्व स्पर्धा सुरू होत आहेत आणि अगदी वेळेत स्पर्धा संपत आहेत. त्यामुळे तेवढा प्लेयर्स मध्येही असेल आणि सर्व कार्यकर्ते आहेत, आमचे सर्व मॅनेजिंग कमिटी आहे, सर्वांमध्ये अतिशय छान उत्साह आहे आणि व्यवस्थितरित्या आज हा कार्यक्रम सुरू आहे.